शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। खरीपाच्या पेरणी अगोदर कर्जमाफीची अंमलबजावणी करा, शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांची मागणी। भीमा नदीवर 14 बॅरेजेस बांधण्याची मागणी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या शिष्टमंडळानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली मागणी। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली मनसे नेते दिलीप धोत्रेंची भेट। काही दिवसांपूर्वी मनसे नेते धोत्रे यांचा झाला होता अपघात। सांगलीतील हुतात्मा संचालक मंडळाच्या बैठकीत राडा, साखर चोरीच्या आरोपांवरून बैठकीत राडा, अध्यक्ष वैभव नायकवाडी आणि आंदोलक आमने सामने। नीट पेपरफुटी प्रकरण आरोपी शुभम खैरनारची आज पोलीस कोठडी संपणार। नीट पेपरफुटी प्रकरणी शुभम खैरनारला अटक। कडाक्याच्या उन्हात कोणतीही पूर्वसूचना न देता नागरिकांची वीज तोडल्याप्रकरणी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांची तडकाफडकी बदली। 1 जून पासून धान्य दळण महागणार, प्रति किलो दर 10 रुपये तर डाळ भाजणीसाठीचा प्रति किलो दर 15 रुपये कायम। मुंबई गोवा महामार्गावर झाराप जांभळी येथे महिंद्रा ईव्ही या नवीन इलेक्ट्रिक गाडीचा वेग अचानक वाढल्यानं भीषण अपघात। सुदैवानं थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी नाही। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक। बारवी धरणात 33% पाणीसाठा, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात घट। बारवी धरणातून होतो संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा। पावसामुळे पंढरपूरमध्ये भाविकांचे हाल झालेत। अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली। तर सिंधुदुर्गात पावसाने हजेरी लावली। आज दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। ठाण्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पहाटे मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावत कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। तर बीडच्या केज तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस पडला। अनेकांच्या घरांचे पत्रे देखील उडून गेले। झाड उन्मळून पडल्यानं एकाचा मृत्यू झालाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीला देखील पावसाचा अलर्ट आहे। पुढील 3 तासांसाठी येलो अलर्ट जारी आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। धाराशिव वाहनांच्या व्हीआयपी नंबरसाठी धाराशिवकरांनी 3,18,00,000 रुपये मोजले। हौशी लोकांमुळे आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत दामदुप्पट महसूल जमा। नंदुरबारमध्ये स्वदेशी बीजांचं भव्य त्रिराज्यीय प्रदर्शन सुरू आहे। आपला परिसर आपलं बीज कार्यशाळेत 700हून अधिक पारंपरिक बियाण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। तर बीडमधील 11 नाल्यांचं पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण आणि खोलीकरण होणार आहे। नाले रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। वर्षभरात 18 ते 20 नाल्यांचं खोलीकरण आणि स्वच्छता मोहीम असणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। तर छत्रपती संभाजीनगरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला डिझेल टंचाईचा फटका बसतोय। पालिकेच्या 105 टँकरपैकी 64 टँकर बंद आहेत। डिझेल अभावी हे टँकर बंद पडलेले आहेत। विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे। ब्रह्मपुरीचं तापमान 47.2 अंश सेल्सिअस पोहोचलं तर चंद्रपूरचं तापमान 46.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। डोंबिवलीतील सुभाष रोडवरील काँक्रिटीकरण संथ गतीनं सुरू आहे। कामात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे मनसे मात्र आक्रमक झाली। लहान अक्षरांचे ग्रंथ पंढरपुरातील अक्षर संमेलनात नागरिकांचं लक्ष वेधतायत। लेखक सुरेश मंदेरेंचं ग्रंथ संमेलनात चर्चेचा विषय ठरतोय। सातारा संग्रहालयाला पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी त्यांचं शिवशस्त्र गाथा हे पुस्तक देऊन स्वागत केलं। तर डॉक्टर होण्याचं स्वप्न पण भीक मागण्याची वेळ। नांदेडच्या अभय टेकाळेकरला मालाड पोलिसांनी शोधलंय। होमिओपॅथीच्या 3ऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी तब्बल 1.5 ते 2 महिने बेपत्ता होता। अकोल्यातील पाध्ये कुटुंबियांनी भारतीय लष्कराला 1 कोटीचा निधी दिलाय। शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत म्हणून सामाजिक बांधिलकीचा हा प्रेरणादायी आदर्श ठरलाय। तर पवना धरण पाणलोट क्षेत्रात 28.93% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। बाष्पीभवनामुळे पाणी पातळी कमी होतानाचं चित्र आहे। त्यामुळे वेळेत पाऊस पडला नाही तर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। पालघरच्या बोईसरमध्ये 201 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। शिवसेना आदिवासी विकास विभाग आधार प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा विवाह सोहळा पार पडला।
विदर्भात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. अनेक भागात पारा 48 अंशांच्या पार पोहोचलाय. तर सलग 11व्या दिवशी तापमान वाढतच पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या उष्णतेचा अमरावतीत रेड अलर्ट आहे. तर मेळघाटच्या मोठा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दररोज 2 टँकरनं पाणी पुरवठा होतोय. चिखलदऱ्यातील 9 गावांना 21 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. तर इनाम निर्मूलन कायदा तत्काळ मागे घ्या, अन्यथा राज्यव्यापी जन आंदोलन छेडू, अशी चेतावणी महाराष्ट्र मंदिर महासंघानं सरकारला दिली आहे. छत्रपती संभाजीनगरात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय. कुटुंबियांना धमक्या मिळाल्यानं पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. हिंजवडीतील फलाहार रेस्टॉरंटमध्ये काकडीत जिवंत अळी आढळली. व्हायरल व्हिडिओमुळे खवय्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. पैठणच्या नाथसागर धरणात गाळ साचल्यानं पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. भविष्यातील पाणी उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. इंधन टंचाईमुळे मनपाची कसरत होतीये. 23,000 लिटर डिझेल साठा आवश्यक आहे. पेट्रोल डिझेलमध्ये 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. रायगडात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा आहे. रायगडमध्ये डिझेलचा तुटवडा नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागानं दिली. तर डिझेल तुटवड्याचा परिणाम थेट शेतीवर होतोय. डिझेल पुरवठा सुरळीत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडले. जळगावात शेतीची मशागत आणि पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पुन्हा इंधन दरवाढ झाली आहे. सर्वसामान्यांना फटका बसतोय. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावेत, अशी मागणी बीडकरांनी सरकारकडे केली आहे. तर छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपावर सामाजिक कार्यकर्त्यानं अनोखा निषेध नोंदवला. मेलोडी चॉकलेट वाटप करत मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. वाशिममध्ये डिझेल तुटवड्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. महामार्गावर उभ्या ट्रकमधून थेट ट्रक चालकानेच डिझेल काढून विकत असल्याचं समोर आलंय. नागपूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल पुरवठा सद्यस्थितीत सुरळीत आहे. नागरिकांनी इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे. तर लवकरच संपूर्ण जिल्हाभरात हेल्मेट सक्ती होणार आहे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली. टप्प्याटप्प्यानं जिल्हाभरात हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. कांद्याला किमान 2,000 रुपये हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा आम्ही आत्महत्या करायची का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. अमरावती जिल्ह्यात भुईमुग काढणीला वेग आलाय. कडाक्याच्या उन्हात मात्र मजूर शेतात राबतायत. सध्या भुईमुगाला बाजारात अंदाजे 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव आहे. तर खरीप हंगामासाठी नंदुरबारमध्ये बियाणं आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. युरिया डीएपीचा 98% बफर साठा असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. शिवराज मोटेगावकरला लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली. खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील बांधकाम प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. तर नीट आणि जेईई परीक्षा आता एकत्रच होण्याची शक्यता आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याचे संकेत आहेत. एकत्र परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकारचा विचार सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी धाराशिवच्या खासगी संस्था चालकांची न्यायालयात धाव. एनटीएच्या परीक्षा पद्धतीवर सवाल उपस्थित करण्यात आले. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. मान्सूनपूर्व सरींची सकाळपासूनच दमदार हजेरी पाहायला मिळाली. चंद्रपूरमध्ये अचानक घराला आग लागली. आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं. घटनेत अंदाजे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. अहिलानगरमध्ये 7 जणांना विषबाधा झाली. आंब्याचा रस करून खाल्ल्याने ही विषबाधा झाली आहे. 6 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय, मात्र एकावर उपचार सुरू आहेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर उलटलाय. कंटेनर उलटल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बीड शहरात एका विवाह सोहळ्यादरम्यान फटाक्याचा जमिनीवर स्फोट झाला. घटनेत 5 फोटोग्राफर जखमी झाले. पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौक परिसरातील नवनिर्वाचित उड्डाणपुलावर अपघात झाला. भरधाव कारनं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. मुर्तिजापूरमध्ये उष्माघाताचा बळी गेल्याचा संशय. मामाच्या घरी आलेल्या युवकाचा मृत्यू झाला. या युवकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. नागपूरच्या गोळीबार चौकातील बिर्याणी दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. तर सोलापुरात पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची धिंड काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरात भुरट्या आणि सराईत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. गेल्या महिन्याभरापासून वाईन शॉप आणि बियर शॉपी चोरट्यांच्या हिटलिस्टवर आहे. सांगलीत भर दिवसा चोरट्यांचा उच्छाद पाहायला मिळाला. 3 फ्लॅट फोडून 21 तोळा सोनं लंपास केलं. पोलिसाचं घर फोडून चोरट्यांनी खुलं आव्हान दिलंय. परभणीतील
मानवतमध्ये डिझेल भरण्यावरून हाणामारी झाली. पेट्रोल पंपावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आयुर्वेदिक औषधांच्या आड अफूचा काळा बाजार सुरू होता. नंदुरबारमधील तळोदा पोस्ट गल्ली परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे. तर निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलला नाशिक गुन्हे शाखेनं नोटीस बजावली आहे. मतीन नाशिक पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या 2 मुलांची हत्या झाली असा आरोप हत्या झालेल्या मुलाच्या आईने लगावलाय. गडचिरोलीत माओवाद्यांनी शस्त्रनिर्मिती कारखाना सापडलाय. पोलिसांना हा शस्त्रनिर्मितीचा कारखाना सापडला. विविध शस्त्र स्फोटक साहित्य पोलिसांनी जप्त केली आहे. नागपुरातील एका गोठ्यावर पाचपावली पोलिसांनी छापेमारी केली. कारवाईत कत्तलीसाठी बांधलेल्या 12 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. बुलढाण्यात मोठा शिक्षण घोटाळा उघडकीस आलाय. अनुदान लाटण्यासाठी पालकांचा विश्वासघात झाला. इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली पालकांकडून हजारो रुपयांची फी वसूल करण्यात आली. आळंदीत माऊलींच्या दानपेटीतून रोकड लंपास झाली. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातील दानपेटीतून चोरी झालेली आहे. बनावट सोन्याचे दागिने विकून 15 लाखांची फसवणूक झाली. आंतरराज्यीय टोळी रायगड पोलिसांच्या जाळ्यात अडकली. अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणातून हत्या झाली आहे. टिटवाळ्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अकोल्यात लग्नाचा आमिष दाखवून पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीवर अत्याचार झाला. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. बीडच्या गेवराई पोलीस ठाणे हद्दीत 14 गायींची सुटका करण्यात आली. चारा पाणी विना टेम्पोत डांबून नेत होता 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांकडून सायबर क्राईम रॅकेटचा पर्दाफाश झालाय. अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय. प्रकरणी 5 आरोपी अटकेत आहेत. मीरा रोडमध्ये प्रतिबंधित ई सिगारेटवर पोलिसांनी कारवाई केली. 2 लाखांचा साठा जप्त करण्यात आला असून 3घांना अटक करण्यात आली. तर शेगावातील गेस्ट हाऊसवर चालणाऱ्या देह व्यापाराचा भांडाफोड झाला. कारवाईत 2 महिलांची सुटका झाली. 4 जणांना अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या गोरेवाडा परिसरातील बांधकाम साईटवर मजुरांमध्ये जीवघेणा वाद झाला. कपडे चोरल्याचा आरोप करत लाकडानं जीवघेणा हल्ला करण्यात आला. मोस्ट वॉन्टेड नायजेरियन ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. डोंबिवलीतील पलावा इथे मोठी कारवाई करण्यात आली. लडाखमध्ये भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलंय. 3 लष्करी अधिकारी थोडक्यात बचावले. अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीमध्ये चकमक झाली. लपून बसल्याचा संशय असलेले 2 ते 3 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं. सॉल्ट लेक स्टेडियम मधून ममता बॅनर्जींचा फुटबॉलचा पुतळा हटवलाय. तो बसवल्याबरोबरच टीएमसीचे वाईट दिवस सुरू होतील असं मंत्र्यांचं म्हणणं आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड झाला. इराणचा दहशतवादी ताब्यात आहे. इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघड झालाय. वाहनांची आरसी आणि इतर कागदपत्र पाहून डिझेलची विक्री होणार. वाशिम जिल्ह्यात पेट्रोल पंपासमोर कॅनच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.